स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणार आहे मिरची, लसूण आणि मीठ देखील लागणार आहे. मी आता भेंडी कट करून घेते. गावरान भेंडी ही सहजासहजी कुठे मिळत नाही, पण कालच माझा भाऊ आम्हाला भेटायला आला तर त्याने शेतातील गावरान भेंडी आमच्यासाठी घेऊन आला. या भेंडीची चव खूपच अप्रतिम लागते. एकदा तुम्हाला भेटली जरी भेंडी तर नक्की ट्राय करून बघा. ही कट केलेली भेंडी आपण मंद आचेवर भाजून घेणार आहे, जेणेकरून त्यातील चिकटपणा नाहीसा होईल. आता ही भेंडी भाजून झालेली आहे, मी काढून घेणार आहे. आता आपण खलबत्त्यामध्ये लसूण, मिरची, आणि चवीपुरतं मीठ टाकून हे बारीक करून घेणार आहोत. ही भाजलेली भेंडी आता काढून घेतली आहे आणि हे लसूण, मिरची आणि मीठ ठेचून घेतलेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकूया. तेल तापल्याच्या नंतर आपण हा ठेचा त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हा ठेचा थोडासा परतून घेऊ. हा ठेचा आता परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण ही भेंडी टाकू आणि हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घेऊ आणि लगेचच त्याच्यावर झाकण ठेवू. हे मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचे. 2 मिनिटं झालेली आहे. आपण बघू आता आपली भेंडी शिजली आहे का नाही. भेंडी थोडी खाडी आहे. आपण पुन्हा झाकण ठेवून होऊ दे. तर आता आपण बघूया आपली भेंडी बनली आहे का नाही. हो, आपली भेंडी आता परफेक्ट बनलेली आहे. यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. हे आपण बाजरीची भाकर किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकतो.